पहिल्या फेरीमधील आपण बघतोय 40+ या पूल मधली लढत ही तिसरी देवीचा पाडा वर्सेस संदप. चला आमचे अंपायर्स चला प्रेम भोयर आणि देवा पाटील आपण लवकरात लवकर जा मैदानाच्या आतमध्ये. सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत. GTC ही वाहिनी लाईव्ह टेलिकास्ट करते. घर बसल्या जे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. गावदेवी क्रिकेट संघ उंबारली यांच्या वतीने या चौथ्या दिवसामध्ये उंबारली चषकाच्या टायमिंग सेट केला मी. चला पहिला चेंडू लगेचच टाकायचा या ठिकाणी. संदप 40+ आपला 12वा प्रतिनिधी, 12वा खेळाडू आपण या आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तर आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय विलास आणि रमाकांत. देवीचा पाडा 40+ आणि संदप 40+ लढतीला सुरुवात होते. दोन्ही संघांना लाडक्या प्रेक्षकांकडून उपस्थित मान्यवरांकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि हे पहिलं षटक ज्यामध्ये गोलंदाज ओहो स्क्वेअर कट लाजवाब पॉइंटला बेदूना चेंडू चालला तो डीप मध्ये. सुरुवात दमदार पहिल्या चेंडूवरती चौकार. टन आपल्याला पाहायला मिळतात पहिल्या षटकामध्ये. पहिला चेंडू थोडा ऑफस्टमच्या बाहेर होता, बॅकफुटला आले आणि विलास यांच्या बॅट मधून आला हा स्क्वेअर कटचा लाजवाब चौकार. स्टेप आउट झाले. सॉफ्ट हँडने बॅटचा चेहरा उघडला, हवेमध्ये खेळले होते. स्ट्रायकिंग एंडला फेक होते, चेंडू निसटला आणि रन कंप्लीट. शशांक पाटील यांना आपण बघतोय एससी रक्षकाच्या भूमिकेमध्ये आणि त्याचबरोबर सुभाष पाटील असतील या संघामध्ये. JP पॅनलचे सर्व दोन्ही अंपायर JP पॅनलमध्ये कार्यरत आहेत आणि JP पॅनल तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर संपूर्ण भारतभर टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून अंपायरची भूमिका पार पडत असताना पाहायला मिळतात. सध्या आपल्या गावाचं प्रतिनिधित्व करत आहेत. धावफलक आहे सध्या 5 वरती. स्ट्रायकिंग एंडला रमाकांत आणि ते तयार होते ते रतन पाटील. ऑन साइड लाभामध्ये खेळलेत. मिस टायमिंग आहे त्या ठिकाणी. फॉलो थ्रो मध्ये स्वतः त्या ठिकाणी गोलंदाज हा झेल टिपतात. कॉटन बॉल पहिला धक्का 5 वरती बॅटिंग करणाऱ्या देवीचा पाडा या संघाला. मिस्टेक आमच्या 12th मॅन कडून देखील होते. नक्कीच गोलंदाज रतन नाहीयेत तर विनोद आहेत. विनोद पाटील, स्मरणिका पाटील 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. तो संदप 40+ कोळेगावच्या स्पर्धेमध्ये अफलातून कामगिरी केली होती या संपूर्ण संघाने. मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार पटकावला होता तो सुभाष पाटील यांनी. धावफलक आपण बघतोय 5 वरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत ते नितीन. नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण बघतोय विलास यांना. विनोद पुन्हा एकदा तयार. ऑन साइडला दिशा देत मध्ये खेळले त्या ठिकाणी आणि आपण बघतोय बॅकवर्ड स्क्वेअरला गिरीश पाटील जे 40+ ग्रामीण क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष आहेत आणि चांगलं स्पीच त्यांनी नक्कीच दिलं. खूप चांगलं भाषण त्यांनी जेव्हा मात्र वार्षिक स्नेहसंमेलन होतं बाईंच्या फार्म हाऊसवरती तेव्हा मात्र त्यांना हे पद देण्यात आलं. आणि सध्या आपण बघू शकाल आपल्या गावाचं ते प्रतिनिधित्व करतात. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खूप चांगला प्रयत्न झेल घेण्याचा. शफल झाले. दिशा देण्याचा प्रयत्न होता. अपील हलकस लेग बी 4 साठी फॉलो करण्यात आलं लगेचच विनोद कडून. शफल अगोदरच झाले होते आणि चांगल्या पद्धतीने चेंडूला पिचिंग करत असताना आपण बघतोय गोलंदाज विनोदला. धावफलक 6 वरती स्थगित आहे. चेंडू अजूनही शिल्लक आहेत ते म्हणजेच आपण बघतोय तर 2. एक गडी बाद झाला. स्ट्रायकिंग एंडला नितीन आहेत. ऑन साइडला पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न होता. मिस टायमिंग आहे या ठिकाणी. अलॉंग दी कार्पेट फक्त मिड विकेट शॉर्ट मिड विकेटचं अंतर पूर्ण केलं या चेंडूने. एका धावेने धावफलक आपण बघतोय 7 वरती. चेंडू अजूनही आपण जर बघितला तर
व कंप्लीट षटक संपन्न झालंय आणि एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण बघतोय तर 7 धावा धाव फलकावरती आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण विलास यांना आपण बघतोय आणि त्याचबरोबर नितीन यांना. तर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 7 वरती. पहिलं षटक संपन्न झालं आणि दुसऱ्या षटकामध्ये डावखुऱ्या त्याचे फिरकीपटू येत आहेत ते प्रवीण पाटील. स्ट्रायकिंग एंडला आपण बघतोय फलंदाज नितीन मात्रेला. महाराष्ट्र दौरा आपल्या सायकलवरती लवकरच पूर्ण करणार आहेत. सायकल वसरे त्यांचं प्रेम, स्वतःचा फिटनेस जपण्यासाठी नेहमीच ते आपल्याला सायकल चालवत असताना पाहायला मिळतात. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉफ्ट केला या ठिकाणी आपण बघतो. लॉफ्टेड ड्राईव्ह आहे या ठिकाणी. समोर क्षेत्ररक्षक उचलून फेक करतात तोपर्यंत फक्त सिंगल चोरटे धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रवीण पाटील चांगल्या पद्धतीने चेंडूला गॅदर करतात त्या ठिकाणी. सिंगल धाव फलक आपण बघतोय ते 8 या आकड्यावरती. एका बाजूला सायकलर आहे तर दुसऱ्या बाजूला एक सिंगर आहेत. माझ्या आईचं नाव आहे ते सातबाऱ्यावर, हे त्यांचं गाणं होतं. अगोदर खूप गाजलं अगोदरच्या काळामध्ये. ते विलास सध्या स्ट्रायकिंग एंडला स्टेप आउट झालेत. मिडल नव्हता चेंडू बॅट वरती बरोबर शॉर्ट कव्हर मध्ये त्या ठिकाणी फील्ड होईल तोपर्यंत आपण बघतोय सिंगल आणि धाव फलक जाऊन पोहोचले पुढे ते 9 या आकड्यावरती. 9 रन्स प्रोग्रेस इन सेकंड ओव्हर. थर्ड अंपायर या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. तो गोलंदाजीच्या शैलीवरती आक्षेप घेण्यात आलेला आहे या ठिकाणी. चला थर्ड अंपायर आपण लवकरात लवकर जायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. धावफलक आपण बघतोय 9 वरती आहे. गोलंदाजीच्या शैलीवरती या ठिकाणी आक्षेप तर घेण्यात आलेला आहे. तर अंपायर आमच्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. त्रुटी आढळल्या तर या ठिकाणी या गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. अमोल यांना आपण बघतोय सध्या मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. प्रवीण पुढचा चेंडू हाताळण्यासाठी तयार होतात. फिरकीपटू आहे डावखुऱ्या त्याचे, गुणवत्ता त्यांच्याकडे आहे. समोर आपण बघतोय तर नितीनला शफल झाले, हुक करतायत. फाईन लेग मध्ये हा चेंडू आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोरा सीमारेषेच्या जवळ अडवण्याचा प्रयत्न त्यांचा फसला. फाईन लेग सीमारेषा पार चौकार. धावफलक आपण बघतोय जाऊन पोहोचले ते 13 वरती. 13 रन चौकाराने दुहेरी अंकामध्ये धाव फलक. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. प्रवीण शफल झाले, दिशा देतात फाईन लेगला. श्याम भोईर गुड फिल्डिंग, स्वतःला झोकून दिला त्या ठिकाणी. बॉडीचा बॅलन्स जरी माझा गेला असला तरी मी चेंडूला सोडणार नाही. एकाच हाताने चेंडूला त्यांनी कलेक्ट केलं आणि खाली बसून स्ट्रायकिंग एंडला फेक करतात वेगाने. एका धावेने धावफलक आपण बघतोय जाऊन पोहोचलं 14 वरती. क्षेत्ररक्षणामधील लॉंग ऑन आहे त्या ठिकाणी. आपण SP सुभाष पाटील यांना बघतोय. डीप मध्ये मिड विकेट आहे त्या ठिकाणी. रमेश पाटील आहे डीप मध्ये. स्क्वेअर लेग आहे. हे क्षेत्ररक्षणाचं जाळ ऑन साईडला विलास साठी थांबलाय. सरळ बॅटने ड्राईव्ह करतो. एक्स्ट्रा कव्हर मध्ये गॅप आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक येतात त्या ठिकाणी. उचललाय चेंडूला फेक नॉन स्ट्रायकिंग एंडला. तोपर्यंत सहजरित्या 2 धावा घेण्याचा उद्देश होता आणि दुहेरी आकड्याने धावफलक आपण बघतोय जाऊन पोहोचले पुढे ते 16 या आकड्यावरती. दोन्ही आपण बघू शकाल तर 40 वर्षाच्या वरतील खेळाडू आहेत आणि दोघांचं फिटनेस लेवल भरपूर आहे. त्याच कारणासह एकेरी दुहेरी धावा जास्तीत जास्त आतापर्यंत या 17 मध्ये आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत.
ऑन साईडला उचललाय, प्रयत्न तर होता ऑन साईडला मारण्याचा, परंतु या चेंडूची दिशा हा फटका विसावला होता मिड ऑफला आणि ते आपण बघतोय. धावा मिळतात पुन्हा एकदा 2 षटक संपन्न 2 आणि धावा 18 एका गड्याचा मोबदल्यामध्ये देवीचा पाडा 40 प्लसची धाव संख्या डीजे. सोडलं आणि रोहित शर्मानं पहिल्या न्यूझीलंड वर्सेस इंडिया T20 सिरीज मालिकेमध्ये पहिला विजय मिळवला. आणि आज तुम्हाला दुसरा सामना देखील पाहायला मिळेल. इंडिया वर्सेस न्यूझीलंड. सरळ बॅटने लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, पाठीमागे बँड द विकेट, थोडंसं फंबल आणि त्याचा फायदा त्याने उचलला आहे. तो दोन्ही फलंदाजाने सिंगलने धाव फलक जाऊन पोहोचले पुढे. 19 वरती आगासन 40 प्लस आणि मानपाडा 40 प्लस. दोन्ही टीमचे कॅप्टन नाणेफेकीसाठी आपण रिपोर्ट करायचा आहे. तयार होत्यात पुन्हा एकदा गोलंदाज गिरीश पाटील. सरळ बॅट या ठिकाणी लॉफ्टेड ड्राईव्ह लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, त्यांच्या हातामध्ये चेंडू, गुड फिल्डिंग. 9 सेकंडला फेकी रनआउटची संधी, चेंडू निसटला आणि रन कंप्लीट. थोडासा अलगर्जीपणा, नाराज असेल त्या ठिकाणी स्वतःवरती गिरीश पाटील. ग्रामीण 40 प्लस क्रिकेट असोसिएशनचे ते उपाध्यक्ष देखील आहेत. धावफलक सध्या आपण बघतोय ते 21 वरती. मीडियम पेसर आहेत या षटकामध्ये. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाजी करत असताना त्यांना आपण बघतोय. विलास आणि नितीन या डावाला पुढे नेत असताना आतापर्यंत धावसंख्या आहे 21. बॅक टू दी बॉलर, ड्राईव्ह केलाय डाऊन दी ग्राउंड, लॉंग ऑफला थोडासा डायव्हर्ट झाला होता चेंडू, परंतु क्षेत्ररक्षण अप्रतिम. 9 सेकंडला फेकी आणि आता चुकी नसेल, रनआउटची विकेट पाहायला मिळाली. दुसऱ्या धावसंख्येसाठी नितीन होतोय बाद. विकेट आपण बघितली ती ही दुसरी आणि मैदानाच्या आतमध्ये येतोय तो फलंदाज 4थ्या क्रमांकावरती राजू मात्रे. विलास आघाडीला आले आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून 1 चौकार, 3 एकेरी धावा आणि 3 दुहेरी धावा. धावाला पुढे नेत असताना देवीचा पाडाच्या टप्पा पडला या ठिकाणी. बाहेरच्या बाजूने वळण घेणारा चेंडू, अंपायरचा इशारा, व्हाईट बॉल. एससी रक्षकाचं कौतुक असेल, व्हाईट बॉल होता आणि एससी चीत करत असताना त्या ठिकाणी प्रयत्न भरपूर चांगला शशांक पाटील यांचा. धावफलक सध्या आहे ते आपण बघतोय 23 वरती 23. वेस्टर्नना खेटून तुम्हाला पाहायला मिळतील एसटी रक्षक शशांक पाटील. फाईन लेग तैनात आहे, थर्डमॅन आहे, बॅकवर्ड गली आहे, पॉइंट आहे. डीप मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल ते स्वीपर कव्हर डीप मध्ये, लॉंग ऑन लॉंग ऑफ, मिड विकेट आणि आहे ते बॅकवर्ड स्क्वेअर लेग. तयार गिरीश पाटील. लॉफ्ट केलाय लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहे त्या ठिकाणी, सीमारेषेच्या अगदी जवळ. ओ गुड फिल्डिंग, गुड कॅच. सतीश पाटील त्या ठिकाणी पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षणाचा दर्जा स्वतःला सावरलं आणि त्या ठिकाणी सीमारेषेच्या अत्यंत जवळ त्यांनी हा सुरेख झेल टिपलाय. विलास पहिला
आघाडीला आलेला फलंदाज बाद. तेवीस वरती गडी. आणखी एक बाद होतोय. विलासने कुंडी फोडण्याचा प्रयत्न केला होता. डावाला पुढे नेत होता एकेरी दुहेरी धावांसोबत. आता षटकार बाउंड्री मध्ये त्याला कन्वर्ट करायचं होते. या चेंडूला लॉंग ऑफला सतीश यांनी एक अफलातून जल टिपलाय. धावफलक आपण बघतोय 23 वरती. आणि नवीन फलंदाज येतात 5व्या क्रमांकावरती, ते म्हणजे सुनील. राजू आणि सुनील मैदानाच्या आतमध्ये आहेत. षटक प्रगती पथावर असताना तिसरं. या षटकामध्ये गिरीश पाटील विकेट संपादन करतायत. चांगलं षटक आतापर्यंत डावखुऱ्यात असे गोलंदाज आहेत. मीडियम पेसर आहेत. चांगल्या लेंथ वरती गोलंदाजी करत असताना बोटांची जादू त्यांची पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर लेफ्ट हँडेड आहेत, सो बाहेरच्या बाजूने वळण घेत असताना चेंडू खाली राहिला. चेंडू बिहाइंड द विकेट. शांभोईरच्या हातामध्ये हा चेंडू फेक करण्यासाठी थोडा उशीर घेतला आणि त्या ठिकाणी उशीर लावला तो धाव घेण्यासाठी थांबावं लागलं. आणि या ठिकाणी आपण बघतोय या निर्धाव चेंडूची सांगता. डॉट बॉल. 23 आतापर्यंत. लास्ट बॉल फ्रॉम दिस ओव्हर. स्विच हिट. फटका तर चांगला आहे, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. डिपिश कवा पॉइंटला थोडंसं फंबल फेक होती ती. स्ट्रायकिंग एंडला दुसरीचा प्रयत्न होता, परंतु थांबावं लागलं. राजूने थांबवलंय त्या ठिकाणी. स्विच हिटचा चांगला फटका पण नक्कीच बघितला, परंतु क्षेत्ररक्षक डीप मध्ये होते. 3 षटकांचा खेळ संपन्न. धावा धावफलकावरती पाहायला मिळतात 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 24-24. कॅप्टन आपण नाणेफेकीसाठी या ठिकाणी. प्रथम फेरीमधील या स्पर्धेमधला असेल हा शेवटचा सामना. आगासन आणि मानपाडा. धावसंख्या आहे ती 24. स्लॉग ओव्हर मध्ये आलेत SP अर्थातच सुभाष पाटील. स्टेप आउट झालेत. लॉफ्ट केला मिड विकेटला. रमेश पाटीलच्या हातामध्ये हा चेंडू. सेफ हँड संदपचे एक दर्जेदार क्षेत्ररक्षक त्याने टिपला. सुंदर झेल. फलंदाज बाद. विकेट या ठिकाणी मिळते ती सुभाष पाटील यांना पहिल्याच चेंडूवरती. राजू या ठिकाणी या बाउंड्रीमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करत होते. चेंडूला मिड विकेटला गवसले गेलेत. नवीन फलंदाज येत आहेत ते मधू म्हात्रे. मनपाड्याचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. आगासनच्या कॅप्टनला हा शेवटचा ऑफिशियल कॉल असेल नाणेफेकीसाठी. आपण लवकरात लवकर या. हवेमध्ये हा चेंडू लिडिंग एज. कॉल दिलाय सुभाष पाटील यांनी. आय विल टेक आणि कॅच त्यांनी घेतली आहे. आणखी एका विकेटचा बदल लागोपाठचा दुसरा झटका देत आहेत ते देवीचा पाडा संघाला. धावफलक आपण बघतोय सध्या 24 वरती. आणि नवीन फलंदाज येतात ते मैदानाच्या आतमध्ये नवनाथ. SP इज ऑन हॅट्रिक. 2 लागोपाठचे धक्के त्या स्लॉग मध्ये आलेत.
त्यांना माहिती आहे त्यांच्या विरोधात मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतील फलंदाज आणि 2 जेलचीच्या स्वरूपात बाद करत असताना ते फलंदाजांना हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. लेटकेट हवामध्ये खेळलेत पॉइंट मधून पाठीमागे प्रवीण पाटीलचं चांगलं क्षेत्ररक्षण. इनफिल्ड मध्ये चेंडू लढवत आहेत, फेक नॉन स्ट्राईकला आता उशिराने ते करत आहेत. रनआउटची विकेट मिळतीये आणि ते सांघिक हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळतीये. रनआउटच्या स्वरूपात तिसऱ्या चेंडूवरती फलंदाज 1+ विकेट. मैदानाच्या आतमध्ये येत आहेत ते प्रमोद पप्पू येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. धावफलक आपण बघतो सध्या 25 वरती. 6 गडी आतापर्यंत बाद झालेत, पण निम्मा संघ गारद केलाय त्या ठिकाणी तो संदपने आणि धावसंख्येमध्ये देखील रोख आहे. धावा आहेत त्या फक्त 25. सुभाष पाटील फुलरले तो त्यावेळेला ऑन साइडला गॅप मध्ये खेळले. ऑर्थोडॉक्स लॉंगॉन मध्ये रमेश भरपूर वेगाने मिसफिल्ड झाले आणि त्यांना भेदून हा चेंडू सीमा पार. 4 धावांकरता चौकार. हे धावफलक थांबलं होतं ते पुढे आता नक्कीच जात आहे 29 वरती. 3 चेंडूंमध्ये 3 गडी बाद होत असताना आपण नक्कीच बघितले. 2 विकेट सुभाष पाटीलांच्या खात्यामध्ये. एक सांघिक यश तिसऱ्या चेंडूवरती. मात्र रनआउटची विकेट आपण बघितली आणि आता ऑन साइडला 4 डीप मध्ये लावतायत. काऊ कॉर्नर, ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन आणि तुम्हाला पाहायला मिळेल ते स्क्वेअर लेग. हवेमधून खेळलेत, साइड स्क्रीनच्या वरतून हा चेंडू चाललाय तो सीमा पार. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. षटकार. अखेरचा चेंडू अजूनही शिल्लक आणि मधून 2 चेंडूंमध्ये 10 धावा या ठिकाणी उभारलेल्या आहेत. ज्याची गरज होती 35 वरती आता जाऊन पोहोचलाय तो देवी सपाडा संघ. शेवटचा चेंडू मिस्टॅमिंग हवेमध्ये कॉटन बॉलची संधी असेल आणि सुभाष पाटील जेल टिपतायत. अखेर संघर्ष संपला. बॅटिंग करत असताना देवीचा पाडाचा धावफलक 35-36 लक्ष असेल ते दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना ते म्हणजेच संदप संघासमोर. आगासन 40+ चे कॅप्टन आपण लवकरात लवकर आमच्या व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. आलेले आहे त्या ठिकाणी आपण करूयात त्या ठिकाणी नाणेफेकीचा कप. स्पर्धेमध्ये उतरला आणि
अंतिम फेरीमध्ये या संघाने मजल मारली आहे. विशाल पाटील जे सिनियर आहेत या संघाचे, त्यांच्या या ठिकाणी शुभागमन झालं. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. गावदेवी खार्डीच्या अगेन्स्ट नीता 11 चेंज मडवली बी संघ तुम्हाला या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळेल. चला संदप संघ आघाडीचे फलंदाज जाऊ द्यात आपले मैदानाच्या आतमध्ये, उशीर नकोय. लक्ष आहे ते म्हणजेच आपण बघतोय ते 36 धावसंख्येचं. तर 36 धावसंख्येचं या ठिकाणी लक्ष आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सुभाष पाटील आणि मधुकर पाटील ही जोडी आपल्याला पाहायला मिळेल. लक्ष 36 आहे. धावफलक आपण बघतोय 35 वरती थांबलं ते देवीचा पाडाचं. 36 आता लक्ष, या लक्षाचा पाठलाग करण्यासाठी आघाडीला मधुकर पाटील आणि सुभाष पाटील ही जोडी. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमच्या लाडक्या प्रेक्षकांकडून आणि मान्यवरांकडून. चला अंपायर्स आपण सामना लगेच सुरुवात करा, भरपूर उशीर घेत आहेत. डीप मध्ये आहे स्वीपर कव्हर 30 सर्कलच्या बाहेर आणि डीप मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल ते ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन. शरद यांना आपण बघतो पहिल्या षटकामध्ये. फुलर लेंथ होता, ड्राईव्ह करतात डीप मध्ये हा चेंडू चाललाय. त्या अगोदर मिडॉनचे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फील्ड करतात चेंडूला. पहिल्या चेंडूवरती सिंगल आणि धावफलकाचा श्री गणेशा पाहायला मिळतो. या सामन्यानंतर आगासन वर्सेस मानपाडा अशी लढत तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. आगासनच्या कॅप्टनने टॉस जिंकला, फिल्डिंग ते करतील आणि त्या सामन्यानंतर रेग्युलरच्या माध्यमातून अंतिम फेरीचा सामना या ठिकाणी खेळण्यात येईल. अर्थातच गावदेवी खाडीच्या अगेन्स्ट असेल तो संघ नीता 11 चेंज द गेम वडवली बी. आखूड टप्प्यात ऑन साइडला वळवलाय. एलिव्हेशन कमी या फटक्यामध्ये, परंतु क्षेत्र खुलं आहे. पॉवर प्ले सुरू आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला वळण घेऊन डायव्हर्ट होऊन चेंडू सीमा पार. एसपीच्या बॅट मधून चौकार. सुभाषच्या बॅटमधनं चौकार येतोय. करिअरची सुरुवात टेनिस बॉलची या वर्षी पाहिली तर षटकाराने त्याने खातं उघडलं होतं, तिथे चौकार ठोकलाय. हा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून खेळतायत. मिडॉनला क्षेत्ररक्षक होते, तिथे थोडीशी मिसफील्ड झाली. पहिल्या चेंडूची विकेट सुद्धा त्याला मिळालं होतं ज्यावेळी टेनिस बॉलची पहिली स्पर्धा खेळला कोळेगाव इथे. आणि आजही आपण पाहिलं तर पहिल्याच चेंडूवरती विकेट मिळाली. म्हणजे लयमध्ये दिसत आहेत सुभाष पाटील. वैभव पाटील पुरस्कृत स्मरणिका पाटील येऊन संदर्भ संघ तुम्ही पाहतायत. शॉर्ट पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण. सहा धाबा लागले. 36चं टार्गेट आहे भावेश. इथे स्ट्रॉंग अपील तुम्हाला पाहायला मिळतोय. आता देवा पाटील पंचायत कोणत्याही प्रकारचा दबाव नाहीये. मेगा फायनल मध्ये आपण पाहिलं रेग्युलर मधून तर गावदेवी खाडी आणि नीता स्मृती वडोली बी संघ तुम्ही पाहतायत. आकाशंचे चंद्रकांत पाटील यांनी पुरस्कृत केलेलं संघ तुम्ही पाहू शकाल, कारण त्यांच्या पत्नीचं नाव आहे नीता, जे आपल्यामध्ये आज नाही आहेत आणि त्यांच्या नावाने ते संघ उतरवत आहेत. हा चेंडू पुढे आले होते.
षटक संपलेले. पहिल्या षटकात धावा आल्या त्या 8. GTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली आहे आणि याचसाठी आम्ही सकाळपासून घाई करतोय, कारण की दुपारचं सत्र जेव्हा जेव्हा सुरू होतं, ऊन सावली, काल प्रचंड मेहनत आयोजकांना करावी लागली. चला सामना सुरू करा. 8 धावा झाल्यात, 28 अजूनही करायच्यात. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. दमट वातावरण तुम्हाला पाहायला मिळते. सुभाष पाटील मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता. दुसऱ्या बाजूला मधुकर पाटील आहेत, जे उत्कृष्ट फलंदाज ठरले होते. कोळेगाव चषक 40+ माध्यमातून जी स्पर्धा आली, रणजित संते व त्यांचे सर्व सहकारी गावदेव क्रिकेट संघ कोळेगाव आयोजित ती स्पर्धा होती. भरपूर सारं प्रेम त्या स्पर्धेत आम्हाला मिळालं आणि इथे 8 धावा आल्या आहेत. कमी धावा थोड्या पाहायला मिळत आहेत. खंबालपाड्याने एक सामना जिंकलाय, नागाव संघाने एक सामना जिंकलाय आणि तिसरा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. रेग्युलरची एक फायनल आहे, त्यामुळे घाई करा थोडीशी. सर्व खेळाडू एकत्र येऊ नका. पंच देवा पाटील थोडी घाई करा. पुढच्या मॅचचाही टॉस झाला. आकाशन संघ टॉस विन आहे. गोलंदाज मधू म्हात्रे येत आहेत. हा चेंडू तुम्ही पाहतायत, लॉंगॉनच्या दिशेने खेळत आहेत. राजू म्हात्रे आहेत तिथे. सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. एकच धाव मिळते. धावसंख्या 9 धावा. आता मात्र मधूला बॅटचा फेस खोलावा लागेल, तर पहिल्या षटकात तो थोडासा मधुकर थोडासा शांत आहे आणि गोलंदाज सुद्धा मधू म्हात्रे आहेत. म्हणजे चांगला बॅटल रंगणार आहे. मात्र इथे मिसटायमिंग स्ट्रोक आहे. मात्र जवळपास कोणी क्षेत्ररक्षक नाहीये. 2 धावा इथे पूर्ण झाल्या. तिसरी धाव पूर्ण होईल का बघायचे. आणि अशा चुका जर देवी सापाडा संघाने केल्या तर कदाचित मॅच गमावी लागू शकते. आणि फिल्डिंग खूप महत्त्वाची गोष्ट आहे. फिल्डिंगचं स्टँडर्ड तुम्हाला जपावं लागेल. आणि सुभाष पाटील आणि मधुकर बघा किती थकान महसूस करतायत. 40+ खेळाडू आहेत. 3 धावा त्यांनी वेगाने धावून घेतल्या आहेत. मुरलीधर म्हात्रे साहेबांचं इथे आगमन झालंय. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. सोनारपाड्याचे त्यांना विनंती करतो की या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. आणि इथे मात्र सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. चेंडू जाईल सीमा पार, चौकार. जागृती स्पोर्टचे ऑनर विशाल पाटील यांचं आगमन झालंय. विशाल या व्यासपीठावरती आपले आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. व्हाईट जर्सी तुम्हाला पाहायला मिळते. पहिली व्हाईट जर्सी आपल्या ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये कोणी आणली असेल तर चेंज द गेम वडवली बी संघ. शिस्तबद्ध संघ म्हणून तुला त्यांची ओळख आहे. 4 स्पर्धा खेळल्या आहेत आणि 4ही स्पर्धेत मेगा फायनल ते खेळणार आहेत. चौथ्यांदा आज. इथे मात्र पल्लू स्ट्रोक खेळायचा प्रयत्न होता. बाळू झेल खाली येत आहेत. अर्थातच सुधाकर काय झेल टिपला होता कोळेगावच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर बाळू यांनी. सिनियर खेळाडू आहेत या टीमचे. आणि इथे सुभाषची खेळी समाप्त होते. आणि आता विनोद येत आहेत 3ऱ्या क्रमांकावरती. विनोदने कोळेगावच्या स्पर्धेत सेमीफायनलच्या मॅच मध्ये उपयुक्त षटकार ठोकला होता आपल्या टीमसाठी. समर वजानी मुरलीधर म्हात्रे साहेबांचं इथे आगमन होतं. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. पुढच्या मॅचचाही टॉस झाला. आगासनने टॉस जिंकलाय मला वाटतं. आगासन संघ टॉस विनय. गणेश पाटील मात्र पूर्णपणे राऊंड अप घेत आहेत मैदानाचा. सावळी हे आपल्याला मैदानात पाहायला मिळते. ऊन कधी पाहायला मिळते हे लपंडाव कालपासून सुरू आहे. 1 धाव इथे अजून ऍड होईल. धावा झाल्या 17. 19 धावा अजूनही करायचे आहेत. समर वजे साहेबांचं आगमन झाले. 1-2 गो. 13 चेंडू आणि 19 धावा या मॅच मध्ये करायच्यात. अजूनही कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. आज आपण नागाव आणि वडवलीचा ड्रेस कोड पाहिला तर समान सेम दिसतोय आपल्याला. व्हाईट जर्सी. टेस्ट क्रिकेटमध्ये जे फॉर्मॅटमध्ये तुम्ही पाहत असता
मधु म्हात्रे गोलंदाजी चांगली करतायत, क्षेत्ररक्षकांची साथ त्यांना मिळत नाहीये. हा चेंडू तुम्ही पाहतायत, एक्स्ट्रा कव्हर रिझनच्या दिशेने खेळतायत, क्षेत्ररक्षक खूप वेगाने येत आहेत. एकदा पूर्ण होते दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्यात. षटक क्रमांक दुसरे इथे झाले समाप्त. स्कोर आपण पाहिला तर 19 धावा झाल्यात. म्हणजे अजूनही 12 चेंडू मध्ये 17 धावा करायच्या या मॅच मध्ये. सामना लगेच सुरू करायचा आहे. 12 चेंडू आणि 17 धावा. बारा चेंडू 17 धावा हे समीकरण आहे. आणि 40+ क्रिकेट जेव्हा जेव्हा होतो तेव्हा चेसिंग कंपल्सरी असतं. पाण्याची मागणी केली जायचे आपण. सतीश पाटील मैदान जात आहेत आणि 40+ चे खेळाडू आहेत. नक्कीच तुम्ही पाण्याची मागणी करू शकता. मात्र काही बंधन आपण पाहिलं, काही वेळ आपल्याकडे कमी आहे. बारा चेंडू मध्ये अजूनही 17 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. बाळू दादा येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. बारा चेंडू आणि 17 धावांची गरज आहे आता. देवीचा पाडा विरुद्ध आपण पाहिलं तर स्मरणिका पाटील 11 संदप कोळेगाव चषक 40+ चा चॅम्पियन संघ आहे मैदानाच्या आतमध्ये. कॅप्टन कुल विनोद पाटील सुद्धा आता मैदानात दाखल झाले. तिसऱ्या क्रमांकावरती 2 धावांवरती तो वैयक्तिक खेळतोय. या मॅच मध्ये सुभाष पाटीलने 3 विकेट 11 धावा दिवसाने घेतल्यात. हा चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट आणि काय फटका सजवलाय. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या वरून सीमा पलीकडे षटकार. धावा झाले आहे. हेच वैशिष्ट्य मधुकर पाटीलचं. मुरलीधर म्हात्रे साहेबांचं आगमन झालंय. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. समर वजे यांचं आगमन होतोय. त्यांनाही विनंती असेल या व्यासपीठावरती अजून एक चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत स्क्वेअर लेग वर. एक धाव ऍड होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि आता फलंदाज विनोद धावचीच्या स्वरूपात बाद. म्हणजे एकच धाव इथे मिळेल. तर 10 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे आता. रमेश पाटील आलेत नॉन स्ट्राईक एंडला. आता मात्र सुरेख फटका आणि टायमिंग त्यापासून खूप चांगलं आहे. शॉट ऑफ द डे असं म्हटलं तरी अवघड ठरणार नाही. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून हा ठोकलाय षटकार मधुकर रे. एक सायकल, अनेक कूलर आणि सर्वात जास्त मॅन ऑफ द सिरीज पटकावणारा खेळाडू आहे 40+ मध्ये. मधुकर फक्त 4 धावा दूर आहे विजयाचं खातं ओपन करण्यासाठी. स्मरणिका पाटील 11 संदप संघ. पुन्हा डान्सिंग डाऊन द विकेट. मॅच झाली आहे फिनिश. सामना जिंकलाय स्मरणिका पाटील 11 संदप टीमने. आणि काय फटके सजवलेत मधुकर पाटील या खेळाडूने.